नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, काही दिवसापूर्वीच RRB ग्रुप डी ची जी काही जाहिरात आहे, रेल्वे भरतीची काही जाहिरात आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचे जे काही फॉर्म आहे ते फॉर्म 23 तारखेपासून भरायला सुरुवात होणार आहे. जे कोणी विद्यार्थी या रेल्वेच्या परीक्षांकडे दुर्लक्ष करतायत त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे की संधी चांगली आहे. जवळपास जर आपण बघितलं तर 34,000 32,000 वगैरे जी काही पदं आहेत ती या ठिकाणी पदांसाठी ही जाहिरात आहे. त्यामुळं सर्वांनी काय करायचं आहे, या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. जर आपण बघितलं तर बऱ्याचदा आपण या परीक्षांकडे दुर्लक्ष करत असतो. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या जेवढ्या काही परीक्षा आहेत तिथेच आपण त्या ठिकाणी गुंतून राहतो आणि ह्या ज्या काही सेंट्रल लेवलच्या ज्या काही एक्झाम आहेत तिकडे मात्र आपलं दुर्लक्ष होताना दिसतं. मात्र असं करू नका. सध्या जर आपण बघितलं तर आधीच जागा ज्या आहेत त्या खूप कमी निघतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर सगळ्या बाबींचा फायदा घेतला पाहिजे किंवा सगळ्या परीक्षांचा फॉर्म जो आहे तो भरला पाहिजे आणि त्यासाठीच RRB ग्रुप डी जी आहे याचा फॉर्म तुम्ही सर्वांनी भरा, ठीक आहे. तर महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तर आपण ऑलरेडी याच्यावरचा जे काही अभ्यासक्रम असेल किंवा जे काही परीक्षेची पद्धत वगैरे, स्वरूप, पॅटर्न वगैरे सगळ्या बाबींवर त्या ठिकाणी एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघू शकता की नेमकं किती पदं आहेत, नेमका त्याच्यामध्ये कोणते कोणते विषयांचा अभ्यास वगैरे करायचा, या सगळ्या बाबी आपण ऑलरेडी ते बघितलेलं आहे. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, तर यामध्ये असणारं जे काही GS आहे म्हणजे सामान्य ज्ञानचा जो काही भाग आहे तो आपण इथं कव्हर करणार आहोत. सामान्य ज्ञान या घटकावर किती प्रश्न विचारले जातात आणि मग सामान्य ज्ञानमध्ये कोणते कोणते विषय जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत ते आता आपण इथं पाहणार आहोत, ठीक आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना RRB ग्रुप डी साठीची तयारी व्यवस्थितरित्या करायची आहे, त्यांचा जो काही अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, त्यानुसार जर तयारी करायची असेल तर आपण ही जी काही आरंभ बॅच आहे ती इथं सुरू केलेली आहे, ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. फी आहे फक्त 699 आणि अनलिमिटेड व्ह्यूज असतील. कालावधी असेल 6 महिन्याचा. ओके, पुढे जाऊयात. आता आपण जे काही आपलं एक्झाम पॅटर्न आहे ते तुम्हाला आधी सुद्धा मी सांगितलेलं होतं की याच्यामध्ये जनरल सायन्स आहे म्हणजे तुमचं विज्ञान हा जो विषय आहे त्या विज्ञान विषयावर तुम्हाला प्रश्न किती विचारले जाणार आहेत, तर त्याच्यावर 25 प्रश्न आहेत. आणि मग बाकी जर आपण बघितलं तर जे काही जनरल अवेअरनेस किंवा करंट अफेअर्स आहे, बाकी जे काही सगळं सामान्य ज्ञान आहे त्याच्यावर तुम्हाला 20 प्रश्न असतील. म्हणजे विज्ञानाचे 25 सोडून बाकी सामान्य ज्ञानावर आपल्याला किती प्रश्न आहेत, 20 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये करंट अफेअर्स सुद्धा आहे. मग ह्या 20 प्रश्नांची तयारी कशी केली पाहिजे किंवा यामध्ये कोणत्या घटकावर आयोगानं आजपर्यंत किती म्हणजे आयोगापेक्षा जे काही रेल्वेने किती प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ठीक आहे. हा आपला आजचा जो काही भाग असेल तो या लेक्चरमध्ये असणार आहे. ओके, बघा, याआधी सुद्धा आपण जे काही रिझनिंग हा विषय आहे, या रिझनिंगच्या जे काही सिलेबस आहे किंवा कोणत्या घटकावर किती प्रश्न रेल्वेने विचारले त्याच्यावरचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, त्याचबरोबर तुम्हाला सायन्सच्या वर सुद्धा व्हिडिओ येईल आणि मॅथच्या याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ येऊन जाईल सिलेबसचा. आता आपण बघूया GSचं. ओके, आता एक्झाम जर आपण बघितली तर 100 मार्कांसाठी ही एक्झाम आहे. 90 मिनिटं तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे, भरपूर वेळ या ठिकाणी आहे. आता बघा, टॉपिक आपण बघूयात सामान्य ज्ञान मधले. त्यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही प्रश्न आहेत ते कशावर किती आलेले आहेत, तर खेळांवर जर आपण बघितलं तर 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र हा जो काही आपला घटक आहे यावर आपल्याला 1 ते 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. ज्या काही अध्यक्ष असतील, नियुक्त्या असतील, यावर आपल्याला प्रश्न 1 ते 2 त्या ठिकाणी विचारले जातात. चालू घडामोडीचा जो काही भाग आहे त्याच्यावर 8 ते 9 प्रश्न विचारले गेलेले आहेत. भूगोल 2 ते 3 प्रश्न आहेत. इतिहास या विषयावर आपल्याला 4 ते 5 प्रश्न जे आहेत ते आजपर्यंत इथं विचारले गेलेले आहेत. ओके, तर हा भाग इथं लक्षात ठेवायचा आहे. आता इकडे लक्षात घ्या, इथं खेळ नाहीये, इथं आहे राज्यघटना, ठीक आहे. राज्यघटना हा विषय आहे, कारण की खेळांवर जर आपण बघितलं तर हे चालू घडामोडीमध्ये वगैरे ह्या सगळ्या बाबी येऊन जातात. राज्यघटनेवर 2 ते 3 प्रश्न, त्याचबरोबर अर्थशास्त्रावर 1 ते 2 प्रश्न, चालू घडामोडींवर 8 ते 9 प्रश्न, भूगोलावर 2 ते 3 प्रश्न आणि इतिहासाचे 4 ते 5 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. आता सगळ्यात जर आपण बघितलं तर 20 प्रश्न आहेत. त्या 20 प्रश्नांपैकी मागच्या जर काही परीक्षांमध्ये जर आपण बघितलं तर 8 ते 9 मार्कला फक्त आणि फक्त काय आहे, चालू घडामोडी आहे. लक्षात ठेवा, चालू घडामोडींवर हे प्रश्न आपल्या ठिकाणी 8 ते 9 मार्कसाठी या रेल्वे परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्याचबरोबर जो काही इतरचा भाग आहे त्याच्यावर आपल्याला 11 ते 12 प्रश्न तुम्ही इथं धरून चालायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास आहे, त्याच्यामध्ये भूगोल आहे, त्याच्यामध्ये राज्यघटना आहे.
मग यावर किती आहेत प्रश्न? 11 ते 12 प्रश्न आहेत आणि बाकी सर्व प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडी या विषयावर दिसत आहेत आपल्याला. ओके, तर बघूयात आपण एक एक करून. आता इतिहास हा जो काही विषय आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा जे काही काँग्रेसचे अधिवेशन वगैरे आहेत ते अधिवेशन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. त्याचबरोबर जे काही गांधी युग आहे त्या गांधी युगातल्या ज्या काही महत्त्वाच्या घटना असतील गांधीजी संबंधित त्या तुम्हाला इथं व्यवस्थित करायच्या आहेत. त्याचबरोबर ज्या काही संघटना वगैरे इथं स्थापन झालेल्या होत्या त्या संघटना त्या ठिकाणी व्यवस्थित बघून जायच्या आहेत. किंवा एखादे जे काही समाजसुधारक आहेत, समाजसुधारक हे तुम्हाला व्यवस्थित करून जायचे. भारतामधले वगैरे जे काही समाजसुधारक असतील किंवा जे काही नेते मंडळी असतील, नेते मंडळी, ठीक आहे, म्हणजे लोकमान्य टिळक असतील, त्याचबरोबर राजाराम मोहन राय वगैरे असतील, सुधारक वगैरे, हे तुम्हाला इथं व्यवस्थित करून जायचे आहेत. त्याचबरोबर जे काही वृत्तपत्र वगैरे आहेत या वृत्तपत्रांवर प्रश्न तुम्हाला अशा स्वरूपाचे म्हणजे साधे साधे प्रश्न असतात, खूप काही अवघड याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रश्न जे आहेत ते वन लाईनर स्वरूपामध्ये आणि सोपे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. आता भूगोलाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जे काही प्राकृतिक भूगोल आहे, भारताचा वगैरे जे काही भूगोल आहे त्यावर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. त्याचबरोबर जर आपण बघितलं खनिज आहेत, वन आहेत, यावर प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारले जातात. त्याचबरोबर जर आपण बघितलं जे काही लोकसंख्या वगैरे आहे याच्यावर एखादे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारला जातो. म्हणजे 1 ते 2 प्रश्न येतात आणि जे काही तुम्ही आजपर्यंत करत आलेला आहात त्यावरून आधारित सुद्धा तुम्ही ही जी काही तयारी आहे ती करू शकता किंवा तेवढं जरी केलं तरी या परीक्षेसाठी पुरेसं असणार आहे. कारण की वेगळं काही करण्याची गरज नाही काही विषयांसाठी तुमचं, जसं की जीएसचा भाग आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, तुम्ही जे काही मॅथ वगैरे करता म्हणजे इतर जे काही सरळ सेवेच्या परीक्षांना वगैरे मॅथ असतं तशाच पद्धतीचं मॅथ असणार आहे. कारण की मुळातच या परीक्षेचं जर आपण बघितलं तर ही परीक्षा असणार आहे 10वी पास विद्यार्थ्यांसाठी किंवा जे काही विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे, 10वी पास असे विद्यार्थी आहेत त्यांना ही परीक्षा, त्यांच्यासाठी ही परीक्षा आहे. त्यामुळं काठिण्य पातळी वगैरे काही जास्त नसणार नाही. यस, सोपे प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी असणार आहेत. तुम्ही जे काही आजपर्यंत वाचत आलेला आहात तेच जर पुढे व्यवस्थित कंटिन्यू ठेवलं तरी सुद्धा तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यासाठी हा भाग महत्त्वाचा आहे. सोपे सगळं असणार आहे. इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा ज्या काही कोणत्या समित्या वगैरे असतील किंवा बँकिंगशी संबंधित जे काही प्रश्न वगैरे आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. त्याचबरोबर जर आपण बघितलं इतर जे काही थोडेसे महत्त्वाचे जे काही बँकिंगशी संबंधित समित्या असतील किंवा जे काही निर्देशांक वगैरे आहेत, राष्ट्रीय उत्पन्न वगैरे आहे, याशी संबंधित प्रश्न आपल्याला याच्यावर विचारले जातील. पॉलिटीमध्ये सुद्धा राष्ट्रपती वगैरे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. महाधिवक्ता वगैरे ज्या असतील किंवा महान्यायवादी वगैरे असतील, संसद हा जो काही टॉपिक आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं प्रधानमंत्री वगैरे, हे जे काही टॉपिक आहेत, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे वगैरे, म्हणजे काही महत्त्वाचे काही टॉपिक आहेत तेवढेच करायचे आणि तेवढे जरी केलं तरी सुद्धा आपण याच्यामध्ये चांगले मार्क्स जे आहेत ते घेऊ शकता. ओके, जनरल पॉलिसी किंवा वैज्ञानिक संशोधन वगैरे हा काही घटक आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपण याच्यामध्ये विचारले जातात. तर हा भाग लक्षात घ्या. चालू घडामोडीमध्ये नेमकं कशावर प्रश्न आजपर्यंत रेल्वेनं विचारलेले आहेत, तर पुस्तकं आणि त्याचे जे काही लेखक आहेत याच्याशी संबंधित प्रश्न आलेले आहेत. वित्त ज्या काही घडामोडी आहेत किंवा आर्थिक ज्या काही घडामोडी आहेत त्यावर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. क्रीडा, आंतरराष्ट्रीय ज्या काही घडामोडी असतील त्यावर प्रश्न आलेले आहेत. शिक्षण किंवा सरकारी योजना ज्या आहेत यावर प्रश्न आलेले आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण विषयक ज्या काही चालू घडामोडी आहेत यावर प्रश्न विचारलेले आहेत. वर्तमान मंत्री किंवा राज्यपाल म्हणजे कोणत्या मंत्रिमंडळ म्हणजे मंत्री जे असतात समजा त्यांच्याकडे जे काही खाते आहेत त्यांच्याविषयी प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्याचबरोबर कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती वगैरे करण्यात आली असे प्रश्न जे आहेत. वित्तीय प्रणाली वगैरे आहे. अर्थव्यवस्था, बँकिंग, पुरस्काराशी संबंधित चालू घडामोडीवर प्रश्न आलेले आहेत. कोणत्या जर समिट झालेल्या असतील किंवा कोणत्याची कॉन्फरन्स झालेल्या असतील मग ते कोण्या ठिकाणी पार पडलं, त्याचा अध्यक्ष वगैरे काय होतं, त्याची थीम वगैरे काय होती, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला या चालू घडामोडीमध्ये विचारलेले आहेत. म्हणजे हे आहे 8 ते 9 मार्क्ससाठी, लक्षात घ्या. ओके, आणि हा जो काही घटक आहे तो आहे 11 ते 12 मार्क्ससाठी. यस, मागे पुढे याच्यामध्ये होऊ शकतं. मात्र मागच्या ज्या काही एक्झाम झालेल्या होत्या त्या एक्झाम मध्ये तर अशा स्वरूपात जो काही पॅटर्न आहे तो जीएस साठी आपल्या ठिकाणी विचारलेला होता. त्यासाठी आता हे जे काही सगळं आहे सिलेबस, ठीक आहे, हा सर्व सिलेबस आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत, लक्षात घ्या. ठीक आहे, आपलं जे काही अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा प्ले स्टोर वरून. त्यावर आपण हा सगळा अभ्यासक्रम जो आहे तो तुमचा कव्हर करून घेणार आहोत सगळ्या विषयांचा. अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय, त्यावर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता. आपण एक बॅच सुद्धा सुरू केली ज्या बॅचचं नाव आहे आरंभ बॅच.
फी आहे फक्त 699 रुपये आणि जो काही या रेल्वे भरतीचा ग्रुप डीचा सर्व अभ्यासक्रम असेल तो सर्व अभ्यासक्रम आपण काय करणार आहोत याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. मॅथ असेल, रिझनिंग असेल, त्याचबरोबर सायन्स असेल किंवा हे जे काही तुमचं जीएसचा सर्व भाग असेल, चालू घडामोडी वगैरे सगळं तुमचं याच्यामध्ये कव्हर होईल. कालावधी असेल 6 महिने आणि अनलिमिटेड व्ह्यू असेल, म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, त्यावर काही बंधन नाही. क्वालिटी लेक्चर तुम्हाला या बॅचमध्ये पाहायला मिळतील. अधिक इन्फॉर्मेशनसाठी खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. तर थांबूयात, भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी. थँक्यू सो मच.